बंटी म्हात्रे जोहे यांच्या सन्मानाकडे बोलतोय. बंटी म्हात्रे यांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय. बंटी म्हात्रे यांचा सन्मान जरूर आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर पुढील सन्मान असेल साईप्रीत लाईव्ह चे आमचे मित्र चंदूदादा वाघमारे दादांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. सन्माननीय चंदूदादा वाघमारे साईप्रीत लाईव्ह चे हेड त्यांचा सन्मान आपण पाहतोय. त्याचबरोबरीने आमचे उत्कृष्ट मंडप डेकोरेटर्स यांना मी विनंती करेल आपण यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेमध्ये जरूर केला जाईल. लाईट व्यवस्था जी पाहतोय, सुंदर डीजे सिस्टीम, त्याचबरोबरीने उत्कृष्ट अशी मंडप व्यवस्था जी आपण पाहतोय त्यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. आमचे मंडप डेकोरेटर्स त्यांचा सन्मान आपण घेतोय. तदनंतर रोहितचा सन्मान आपण घेणार आहोत. यानंतर आमचे भूपेश गरत, रोशनबाई गरत आणि विक्की देसले सहआयोजक. चला रोहितचा आपण सन्मान घेतोय. खूप मेहनत त्याने घेतली या स्पर्धेला आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करतोय. क्या बात आहे. त्याचबरोबरीने मी ओमला विनंती करेल, मानवला विनंती करेल, चला आपण देखील या. खूप मोठं सहकार्य या स्पर्धेमध्ये आपलं देखील राहिलंय. आमचे आयोजकांचे खंदे समर्थक त्यांचा देखील हा विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. क्या बात आहे. आमचे ऍडव्होकेट जगदीश दादा यांचे चिरंजीव आहेत ओम आणि त्यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये होतोय. अभिनंदन. आणि आता आपण त्वरित बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत. मानस मानव यांचा आपण सन्मान घेणार आहोत. मानवला आपण सन्मानित करणार आहोत या स्पर्धेमध्ये. खूप मेहनत या सर्वांनी घेतली आणि त्यांचा हा सन्मान रोशन घरत, सलमान भाई आइये, रोशन घरत आणि विक्की देसले, चला दोघांनी या. विक्की देसले आणि रोशन घरत यांचा सन्मान. आणि डीजे ऑपरेटर, चला डीजे ऑपरेटर आपण देखील या. चला विक्की देसले आणि रोशन घरतचा वेळ आपल्याकडे कमी आहे, पहाट झाली. डीजे ऑपरेटर आपण या. येस, ओके. विक्की देसले आणि रोशन घरत यांचा सन्मान. क्या बात आहे. शूरवीर शंभूराजे ट्रॉफी आणि त्याचा सन्मान. धन्यवाद, थँक्यू.
आणि यदा कदाचित कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करेन. गेले 5 रात्रीमध्ये प्रत्येकाचा सन्मान आम्ही केलेला आहे. थोडा आवाज आहे डीजे, थोडासा. बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण चला लगेच जातोय. सर्वात अगोदर मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा सामनावीर. चला 4 संघाचे सर्व खेळाडू समोर या. अरे माईक लावा, त्याचं माईक लावा. चला 6चे 6 संघाचे सर्व खेळाडू व्यासपीठासमोर या. चला डीजे आवाज या, थोडा डीजे आवाज या. 6 संघ सर्व समोर या, तेव्हा बक्षीस वितरण चालू होईल. आंबिवली संघ चला विकेट मध्ये कोणी खेळू नका. फायनल सामन्याचा सामनावीर ज्याने 1 ओव्हर मध्ये 2 रन खर्च केल्यात, 2 विकेट घेतलाय, धीरज बेलकडे ठरला या सामन्याचा सामनावीर मेगा फायनलचा. चला धीरज आपण लवकरात लवकर या. धीरज बेलकडे ठरलाय सामनावीर. आमचे 4 आयोजक त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाईल. धीरज बेलकडे फायनल मॅचचा सामनावीर हा पुरस्कार आपण त्याला देत आहोत. 2 रन आणि 2 विकेट घेत असताना निर्णायक मॅच मध्ये हा खेळाडू फायनल मॅचचा सामनावीर राहिलेला आहे. अभिनंदन धीरज. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण धीरजला देत आहोत. चला आता एक सायकल वरती का संतोष म्हात्रे, एक सायकल इकडे घ्या फोटोसाठी. चला एक सायकल वरती घ्या फोटोसाठी. आणि यानंतर बेस्ट फिल्डर अवॉर्ड आपण देणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल कोणाचा असेल? चला सर्व संघ समोर या. बोरगाव, आंबिवली, उरनोली, त्यानंतर दीव आणि गावदेवी गावठाण उरण हा संघ देखील आहे. तर स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट झेल कोणी पकडला? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड त्याला आपण आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल देत आहोत. आणि हा अवॉर्ड जातोय ज्याचा रील प्रचंड व्हायरल झाला एका रात्रीमध्ये. आणि बरोबर मिडॉपला ज्याने अप्रतिम झेल टिपलाय तो खेळाडू आहे गावदेवी दीव संघाचा आतिश ठाकूर ठरला या स्पर्धेतला बेस्ट फिल्डरचा. त्यांच्या बिहाफ मध्ये एकाने या आणि हा सन्मान स्वीकारा. चला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मला वाटतं याच दिशेला त्याने झेल टिपला होता. सर्वोत्कृष्ट झेल स्पर्धेचा राहिला आणि आतिशला हा पुरस्कार आपण देत आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन. त्याच्या बिहाफ मध्ये सुदर्शन आलेत. धन्यवाद मान्यवरांचा आभार. सायकल राहू द्या इकडे, तिकडे सायकल घेऊन जा. आयोजक आपण असंच थांबा आता. आणि यानंतर बेस्ट बॉलर आतिशच्या बिहाफ मध्ये सुदर्शन आलेत हा सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि यानंतर आता बेस्ट बॉलर हा पुरस्कार आपण देणार आहोत. 6 ओव्हर मध्ये 19 रन्स दिल्या आणि 9 विकेट ज्या गोलंदाजाने घेतलेल्या आहेत. मी आयोजकांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देतोय. सर्व आमचे आयोजक संजय दादा आहेत, जगदीश दादा आहेत, निशाकर भाऊ आहेत, आमचे लीलाधर म्हात्रे साहेब आहेत, भूपेश भाई असतील, रोशन असतील, विकेश, ओमला आपण पाहत आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पारितोषिक आपण देत आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 6 संघातून 48 टीम मधून एकमेव खेळाडू ज्याने टोटल 9 विकेट काढले आणि इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि तो संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन देखील बनला. आणि त्या संघाचा प्रमुख खेळाडू धीरज बेलकर ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या धीरजसाठी. क्या बात आहे. यंगस्टर आहे, कमी वयाचा खेळाडू आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार जातोय धीरज बेलकडे या खेळाडूला. मोरिया 11 बोरगाव आपल्या पेंटचा संघ आहे आणि बघा दिग्गज संघांना पराभूत करत हा संघ चॅम्पियन देखील बनला. एकदा जोरदार टाळ्या होत्या धीरजसाठी. अप्रतिम गोलंदाजी या खेळाडूने केली. 9 विकेट घेत असताना हा खेळाडू ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. अभिनंदन धीरज. आपण तिकडे सायकल घेऊन जा. चला धीरज सोबत एक फोटो होईल. अशीच कामगिरी करत राहा.
आणि आता बेस्ट बॅटर हा पुरस्कार आपण देणार आहोत. मी पुन्हा एकदा संपूर्ण आमच्या व्यासपीठाला विनंती करेल, जे पी आपण देखील सहभागी व्हायचं आहे. खरं तर बेस्ट बॅटर हा पुरस्कार आपण देतोय ज्या खेळाडूने 24 बॉलमध्ये 60 धावा केल्या. मला वाटतं पावसाळी रबर बॉलची पहिली रायगड प्रीमियर लीग स्पर्धा पार पाडली आणि त्या स्पर्धेमध्ये पहिला खेळाडू ठरला सर्वोत्कृष्ट मानाचा. त्याचबरोबर डीके चषक जी स्पर्धा डे क्रिकेटमध्ये ते पार पाडली, त्याही स्पर्धेमध्ये त्याने बाईक पटकावली. असा खेळाडू रायगड जिल्ह्याचा सुपर डुपर स्टार चैतन्य पाटील ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. टाकी गावचा खेळाडू, एकदा जोरदार टाळ्या होत्या चैतन्यसाठी. तालुका लेवलचं क्रिकेट आणि आता रायगडला तो रिप्रेझेंट करतोय आणि त्याच्या बिहाफमध्ये मला वाटतं रोहित घरत येतोय त्याचा सहकारी हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. आता ही सायकल शेवटची खालीच घेऊन तुम्हाला जायची आहे. चला रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या, चैतन्यसाठी टाळ्या होत्या आणि अतुलदादा मडवी संघाचे पुरस्कर्ते आहेत गावदेवी गावठाण. त्या संघाच्या खेळाडूला हे पारितोषिक मिळालं. क्या बात आहे. चला आता सांघिक पारितोषिक आपण देणार आहोत. मला वाटतं 6व्या क्रमांकाची ट्रॉफी इकडे घेऊन या आमचे स्वयंसेवक. 6व्या क्रमांकाची 5व्या क्रमांकाची सर्व क्रमांकाची ट्रॉफी समोर घ्या आणि आता सांघिक पारितोषिकांकडे आपण वळतोय. आणि मला वाटतं हे पारितोषिक आपण व्यासपीठावर जे आमचे सर्व आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते देतोय. पुन्हा पुन्हा आम्ही आता नाव घेणार आहेत आमच्या मान्यवरांचं. आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे या स्पर्धेमध्ये नाईटमध्ये सुपर 6 मध्ये पोहोचत शूरवीर शंभूराजे चषकाचा मानकरी ठरला. 6व्या क्रमांकाचा षष्टम पारितोषिक रोख रक्कम 25,555 आणि आकर्षक ट्रॉफी जाते 6व्या क्रमांकाची. संघ आहे खारेपाट विभागातला एक बलाढ्य संघ गावदेवी दीव संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा संघ ठरला या स्पर्धेतला 6व्या क्रमांकाचा मानकरी. क्या बात आहे. सुदर्शन आणि त्यांची संपूर्ण सेना इथे येईल. 6व्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये ठरलेला आहे हा संघ. अभिनंदन. मला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील चला खाली बसून घ्या. प्लेयर बस लोक खाली बसा. त्या ठिकाणी पाहुणे असतील आमच्यासोबत आयोजक, बाकीच्यांनी खाली बसा. आणि मला वाटतं नाईट स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येईल गावदेवी दीव या संघाच्या माध्यमातून. आणि हा संघ ठरला या स्पर्धेमध्ये 6व्या क्रमांकाचा मानकरी. क्या बात आहे. अभिनंदन. गावदेवी दीव संघ, अभिनंदन. गावदेवी दीव संघ रोख रक्कम 25,555 आणि आकर्षक शूरवीर शंभूराजे चषक आपण त्यांना देत आहोत. या स्पर्धेतला 6व्या क्रमांकाचा मानकरी. सुदर्शन 2 मिनिटं थांबायचं आहे. खरं तर आता थोडासा बोलावं लागेल. टोटल 48 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि मला वाटतं आपला संघ 6व्या क्रमांकाचा मानकरी राहिलाय. काय सांगशील या संघाच्या संपूर्ण कामगिरीबद्दल? कशाबद्दल कामगिरी राहिली आपल्या टीमची? तसं जर बघितलं तर वर्षभरात आम्हाला एकही यावेळेला आम्हाला बक्षीस लागली नव्हती. आणि गेल्या वर्षी ज्या लागल्या त्या सुद्धा बक्षीस आमच्या प्राईज ज्या होत्या त्या दोन्ही नाईट टुर्नामेंटलाच लागलेल्या होत्या आणि यंदा सुद्धा नाईट टुर्नामेंटलाच आमची बक्षीस लागली. तर थोडंसं विभागात आमचा थोडासा गाजावाजा होता, त्याचा तर आनंद होते बस सर. सुदर्शन जाता प्रश्न काय सांगशील या स्पर्धेबद्दल? पहिलं पर्व आयोजकांबद्दल काय सांगशील? जर पहिल्या पर्वाचा जर विचार केला तर जगदीदादा आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय मेहनत घेतली आणि असं आयोजन पहिल्या पर्वाला करणं भरपूर मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या आयोजकांसाठी. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतर आता पंचम पारितोषिक आपण देत आहोत. पुन्हा एकदा संपूर्ण व्यासपीठाच्या उपस्थितीमध्ये हे पारितोषिक दिलं जाईल. रोख रक्कम 25,555 आणि आकर्षक शूरवीर शंभूराजे ट्रॉफी जाते तालुका गटाला. आणि संघ आहे गावदेवी गावठाण उरण संघ ठरला या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी. चला आकाश रोहित दोघांनी या. गावदेवी गावठाण संघाचे खेळाडू या ठिकाणी असतील आणि आमचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आपण पंचम पारितोषिक या ठिकाणी देत आहोत. चला आता जे मैदानामध्ये खेळते त्यांना बक्षिसामध्ये GST लागेल, त्यामुळे प्रॅक्टिस करू नका. चला इकडे सर्वांनी या बक्षीस वितरणासाठी. चला जोरदार टाळ्या होत्या गावदेवी गावठाण उरण संघासाठी. तर महाराष्ट्रातील एक ताकदवर संघ आहे व्यावसायिक आणि हा संघ ठरला पंचम क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन. आणि यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. रोख रक्कम 25,555 आणि आकर्षक या ठिकाणी शूरवीर शंभूराजे चषक 2026 नामांकन आणि ही ट्रॉफी. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे टीम पेण तालुक्यातील हा संघ. सुनील अनिल यांचा संघ बापेश्वर उरुणली संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा संघ ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. चला एक सदस्य त्यांनी यायचंय आणि ही ट्रॉफी स्वीकारायची आहे.
कारण रात्र जास्त झाली त्यामुळे एकच सदस्य थांबले आणि त्यांच्या बिहाफमध्ये बापेश्वर उन्हाळी संघाचा संघनायक इथे आलाय आणि ही ट्रॉफी स्वीकारत असताना अभिनंदन. परमेश देखील जॉईन झालाय. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. आणि यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. रोख रक्कम 33,333 आणि आकर्षक शूरवीर शंभूराजे चषक आपण देणार आहोत. आणि संघ आहे या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय मनोज स्मृती आई केंबा देवी खरोशी ब संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. चला, खरोश संघ ठरला या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. राजेश भाई आपण पॅडी आणि सर्व या ठिकाणी टीम मेंबर त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. क्या बात आहे, अभिनंदन. खरोशी संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन खरोशी टीम, वेल प्लेड. असेच खेळत राहा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि राजेशभाई गरत या संघाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतोय. अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर चला राजेशभाई पॅडी, मला वाटतं आता आपण उपविजेता पारितोषिक देणार आहोत. रोख रक्कम 55,555 आणि ही ट्रॉफी जाते ज्या संघाने बलाढ्य तालुका गटाला पराभूत केलं गावदेवी गावठाणला, तो संघ आहे गावदेवी आंबिवली संघटना या स्पर्धेमध्ये रनरअप उपविजेता. चला संपूर्ण टीम या, आंबिवली संघाचे सर्व खेळाडू आपण यायचं आहे. आंबिवली संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये उपविजेता. करण घनसोलकर, निलेश गाताडे, नितीन पाटील आणि टीम. आणि हा संघ ठरला या स्पर्धेचा उपविजेता. मला वाटतं सर्वात मोठा उलटफेर त्यांनी केला असेल तर तो गावदेवी गावठाण उरण टीमला पराभूत करण्याचा काम त्यांनी केलं. आणि आयकॉन सचिन मोरे, मॅन फ्रॉम नेरे, आणि त्यांच्यासोबत परेश कडके, रोडपाली, हे दोन आयकॉन, त्यांची महत्वाची भूमिका होती. आणि हा खेळाडू तर हे दोन आयकॉन खेळाडू त्यांनी मात्र चांगली कामगिरी करत या संपूर्ण संघाने गावदेवी गावठाण उरण टीमला त्या ठिकाणी सुपर 6 मध्ये पराभूत केलं आणि एक वेगळा उलटफेर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. अभिनंदन टीम गावदेवी आंबिवली, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. रोख रक्कम 55,555. आता मालिकावीर पारितोषिक आपण जातो. चला आयोजक खाली, चला आता बाईक कडे चला. चला संपूर्ण आयोजक आता आपण समोर या. टू व्हीलर, बाईक, इलेक्ट्रिक स्कूटी या स्पर्धेमध्ये आहे मालिकावीरासाठी. मालिकावीर हा पारितोषिक आपण देणार आहोत आयोजकांच्या उपस्थितीमध्ये. चला तुम्ही इकडे या आयोजक, कारण कॅमेरा तिकडे आहे, तुम्ही इकडे या. तर मालिकावीर हा पुरस्कार आपण देणार आहोत या स्पर्धेमध्ये. मला वाटतं चला फटाके कोणी घेतलेत? फटाके उचलू नका प्लीज. तर या स्पर्धेचा मालिकावीर हा पुरस्कार आपण देत आहोत. बरेचसे खेळाडू रेसमध्ये होते. चैतन्य पाटीलचे 60 गुण होते. त्यानंतर दिवचा संगम मात्रे, तो देखील या रेसमध्ये होता, त्याचे देखील ऑलमोस्ट 70च्या आसपास गुण होते. परंतु या सर्वांना मागे टाकत टोटल 21 बॉलमध्ये 44 धावा आणि 7 विकेट, म्हणजे 44 प्लस 7 इंटू 5 35 पॉइंट, असे एकूण 79 पॉइंट नुसार या स्पर्धेचा मालिकावीर शूरवीर शंभूराजे चषक 2026 या पहिल्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. मला वाटतं हा खेळाडू व्यावसायिक गटामध्ये अनेक वेळा आपण खेळताना पाहिलं. आणि सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारं नाव रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू गावदेवी आंबिवली संघाचा करण घनसोलकर ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. चला एकदा जोरदार टाळ्या द्या करणसाठी. क्या बात आहे. मला वाटतं त्याच्या आयुष्यातील दुसरी बाईक आहे करणची, आणि त्याला या स्पर्धेमध्ये ही बाईक मिळाली आहे. जोरदार टाळ्या द्या करण घनसोलकर साठी. या स्पर्धेचा मालिकावीर हा खेळाडू ठरलाय. करणशी आपण संवाद साधतो करतो या ठिकाणी. आयोजकांच्या शुभ हस्ते चला ओम, जगदीश दादा,
निशाकर भाऊ, संजय दादा, लीलाधर मात्रे, आमचे रोशनबाई, भूपेशबाई, विकेश, जेपी भाई, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण त्याला हा पुरस्कार देतोय. फटाक्यांची आतिषबाजी झाली. आता आपण जरूर करणशी संवाद साधणार. चला परमेश, करण मला वाटतं आयुष्यातील दुसरी बाईक आहे. काय सांगशील, आज तुला ही अचिव्हमेंट मिळाली, कोणाला डेडिकेट करशील? हॅलो. डेडिकेट मी माझ्या पूर्ण टीमला करेन. आणि मागच्या वर्षी इंजर्ड झालेलो तर मी क्रिकेट खेळत नव्हतो. आणि माझे खूप मित्र आहेत का त्यांनी मला सपोर्ट करून मी आज परत क्रिकेट खेळायला लागलो. आणि मी माझ्या टीमचं कधीच म्हणजे हे विसरणार नाही, कारण की टीममुळे मला आज बाईक मिळाले. कुठेतरी आमची टीम विभागली होती, तुम्हाला पण माहिती आहे, आणि आम्ही एकत्र होऊन आज हे आमच्या गावाला यश मिळाले. त्याच्यामुळे टीमचं आणि सर्व ग्रामस्थांचं धन्यवाद बोल. Yes, त्याच मी प्रश्नावरती येणार होतो. प्रत्येक गावामध्ये मतभेद असतात, काही गोष्टी असतात, परंतु गावाचं विभाजन झालं टीमचं आणि बराच वर्ष टीमला बॅटपातला सामोरं जावं लागलं, परंतु आज आपल्या संघाने एकजुटीने चांगली कामगिरी करत बलाढ्य गावदेवी गावठाण उरणलाही पराभूत केला आणि त्यातल्या त्यात आज तुम्हाला या ठिकाणी बाईक मिळाली आहे. काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि टीमच्या संपूर्ण प्रवासाबद्दल? पहिली गोष्ट आम्ही म्हणजे आमच्या पोरांची इच्छा होती का या ग्राउंडवरती खेळायचं, कारण मी भरपूर वेळा खेळलोय. आणि एवढं सुंदर आयोजन होतं ते म्हणजे आम्हाला बघून आम्ही खुश झालो, कारण की ग्राउंड एवढं भारी कुठे आम्ही ग्रामीण आमची मुलं खेळली नसतील. आणि आज या स्टेडियम सारख्या ग्राउंडवरती खेळायला भेटलं. आणि आयोजनांचं एवढं सुंदर होतं का कुठेच गालबोट लागलं नाही. पंच कमिटी सर्व व्यवस्थित होता. आणि मला वाटतं इकडचं खूप चांगलं आयोजन आहे. आणि करण, महत्वाचा प्रश्न आहे. तालुका संघ समोर असताना ग्रामीण संघाने त्यांना पराभूत करणं ही तुमच्या संघासाठी किती अभिमानाची गोष्ट होती? अभिमान असं काही नाही. आम्ही आधी पण ओपनच्या टीम सोबत खेळलोय आणि तिथे पण जिंकलोय. सचिन मोरे आणि आम्ही एकत्रच प्रॅक्टिस करतो, थोडं आम्हाला त्याच्याबद्दल माहिती होतं ना. आम्ही पण दोघे चांगल्या लेवलला बॉलिंग करतो. 25 झाले तर 100% जिंकू. आणि परेशला पण खात्री होती का आपण मॅच जिंकू, आणि ते आम्ही जिंकवली. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या उद्या करणसाठी आणि संपूर्ण गावदेवी आंबिवली संघासाठी. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात आहे करण, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. आणि यानंतर आता मुख्य आपण पारितोषिकाकडे जातो. पुन्हा एकदा संपूर्ण आयोजक त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा चॅम्पियन तब्बल 1,11,111 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक शूरवीर शंभूराजे चषक जातोय. या पहिल्या पर्वाचा पेन तालुक्यातील सुपर डुपर ग्रामीण संघ मोरया 11 बोरगाव संघटना या स्पर्धेचा चॅम्पियन. चला जोरदार टाळ्या द्या परमेश मोरया 11 बोरगाव संघासाठी. नक्कीच. खरं तर आज मात्र ते स्वप्न साकार होत असताना मोरया 11 बोरगाव भरपूर मेहनत, खडतर प्रवास खरं तर या वर्षी या संपूर्ण संघाचा राहिला आणि एका मोठ्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला आहे मोरया 11 बोरगाव. जबरदस्त खरं तर क्रिकेट या स्पर्धेमध्ये खरं तर संपूर्ण या टीमचा राहिलाय. आणि काही जरूर त्यांच्या खेळाडूंकडे आपण जाऊया. कसं वाटतंय चॅम्पियन झालात आपण? जाम भारी वाटते, कारण आमच्या गावात सगळ्यांना वाटत होतं की नाईटला पहिला नंबर मारावा, आणि आज ते आमच्या टीमनी करून दाखवला. तर जरूर आणखीन काही खेळाडू आपल्या सोबत असतील. चॅम्पियन झालायत, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. आमचं स्वप्न होतं की नाईटमध्ये पहिला चॅम्पियन व्हायचं, ते आम्ही करून दाखवलं. पण या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं होतं. आम्हाला खेळायला खूप आनंद वाटला आणि ग्राउंडवरती खेळायला नेहमीच चांगलं वाटतं. तस पहा, हे काही खेळाडू आहेत की त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती